बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान, प्रकरण 16. आम्ही नव्या पद्धतीनं होणारं लग्न बघायला सगळे उत्सुक होतो. नवरी येऊन बाजूच्या घरात जानोशावर बसलेली, तर त्या लग्नात हळद नाही, गाणी म्हणायची नाहीत म्हणून गावातल्या बायका नाराज होत्या. मधूनच अक्काच्या घरी येऊन त्या काय काय करतात हे बघून जायच्या. अक्काच्या नितळ सारवल्या मोठ्या अंगणावर कुडाच्या पानांचा मोठा मांडव घातला होता. सारवलेल्या जमिनीवर तांदळाचं पीठ पाण्यात बुडवून कणा घातल्या कडेच्या हिरवट काळपट ओल्या शेणात कण्याचं पीठ फरफटून गेलेलं. मांडवाला त्रिकोणी रंगीबेरंगी पताका लावलेल्या. ही सगळी पूर्वीच्या लग्नासारखी तयारी होती. पण घराच्या पुढच्या पायऱ्यांच्या बाजूला भिंतीला टेकवून ठेवलेलं टेबल, त्याच्या दोन्ही बाजूला 2 खुर्च्या बघून एक म्हातारी म्हणाली, "हे टेबल नि खुर्ची कशा? सालतला मास्तर लगीन लावणार आहे का काय?" आजूबाजूची माणसं फक्त गालातल्या गालात हसली. काही जणी टेबलासमोर ठेवल्या माईककडे कुतूहलानं बघत होत्या. त्यांना मांडवाला मोठा आ वासून लावल्या सोंडेसारख्या लांब करण्याची गंमत वाटत होती. त्यातून गाणी ऐकू येऊ लागल्यावर तर ती आ वासून बघतच राहिली. वाडीतली सगळी माणसं हळूहळू जमू लागली. भिक्याक्का जरीची नऊवारी साडी चोळी नेसून गळ्यात बोरमाळ आणि हातात सोन्याचा पत्रा चढवलेल्या तांब्याच्या पाटल्या घालून वावरत होती. तिचे दागिने बरेच होते, पण ते नवऱ्याच्या बाटलीत गेले. तिचा नवरा धोतर शर्ट, डोक्याला टोपी वगैरे पोशाख करून दारू पिऊन लाल झालेले डोळे उगाचच कुणाकुणावर वटारात इकडे तिकडे फिरत होता. मोठा मुलगा, सून, मुली, जावई, नातवंड, इतर नातेवाईक, पाहुणे रावळे असं घर भरलं होतं. लग्नाच्या जेवणाव्यतिरिक्त गाववाल्यांनाही बाकी कसलंच काम नव्हतं. पांढरे कपडे घालून लग्न लावणाऱ्या बौद्धाचार्यानं त्या लग्नाचं सामान आणण्यापासून लग्न लावण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. त्याप्रमाणे भिंतीशी ठेवल्या टेबलावर बौद्धाचार्यानं पांढरे शुभ्र कापड अंथरलं. त्यावर भिंतीला टेकून गौतमनी आंबेडकर यांचे फोटो ठेवले. फोटोंना फुलांचे हार घातले. बुद्धाला फुलं वाहिली. एका ताटात 5 मेणबत्त्या मेणाचा थेंब पाडून पाडून चिकटवल्या आणि पेटवल्या. पितळेच्या फुलपात्रात तांदूळ भरून घेतले आणि त्यात पेटवल्या उदबत्त्या खोवल्या. एका लहानशा मडक्यात पाणी ओतून पिंपळाचा टाळा ठेवला आणि दोऱ्याच्या गुंड्याचं टोक मडक्यात बुडवून ठेवलं. नवरीला साडी पाठवा म्हणाला. नवऱ्यानं नवरीला लग्नासाठी घेतलेली पांढरी साडी, पोलकं, हळद कुंकू घेऊन नवऱ्याच्या बहिणी, भावजया आणि चुलत्या वगैरे नवरीकडे जानोशावर गेल्या. बुद्धाचार्यांची प्रत्येक हालचाल काही बायका वाकून वाकून बघत होत्या. तो टेबल लावताना अधूनमधून माईकवर टक टक ठोकून हलव हलव करत होता. त्यातून तिथं जमलेल्या लोकांपेक्षा आपण महत्त्वाचे आहोत हेही दाखवत होता. थोड्या वेळानं पांढरा लेंगा, सदरा आणि डोक्याला पांढरी टोपी घालून नवऱ्याला मांडवाखाली आणून टेबलाजवळच्या एका खुर्चीवर बसवलं. पांढरी साडी नेसून नवरी आली आणि मग बौद्धाचार्यानं माईकवर पुन्हा टकटक ठोकून हलव हलव म्हटलं. ते ऐकून बायका खुसखुसल्या. "हा मेल्यासारखा हलवाय काय सांगतोय?" काहींना तो लग्नाचा भाग वाटला. नवरा नवरी आणि माईक याखेरीज कुणालाही बौद्धाचार्य पुढे येऊ देत नव्हता. सर्व सूचना माईकवरून दिल्या जात होत्या आणि त्या अख्ख्या गावापर्यंत पोचत होत्या. लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी मिरजोळकर बौद्धाचार्यानं भावकीतल्या अध्यक्षांसह सर्व सभासदांची नावं घेऊन लोकांची लग्न लावायला परवानगी मागितली. भावकीतल्या कोणीतरी अनुमोदन दिलं. मग त्रिशरण, पंचशील वगैरे गाऊन नवरा नवरीनं परस्परांच्या बोटात अंगठी घातल्यावर 22 प्रतिज्ञा झाल्या. दोघांनी परस्परांशी निष्ठेनं संसार करायच्या शपथा घेतल्या. "मी माझ्या पत्नीला पैसा अडका, डै दागिना देऊन तांब्यात ठेवीन," अशी बौद्धाचार्यानं शपथ दिली.
तांब्याचा तांब्या झाला होता. नवऱ्यानंही तसंच अनुकरण केलं. मग नवरा नवरीनं परस्परांना झेंडूच्या फुलांचे हार घातले. त्याच फुलांच्या पाकळ्या आम्ही त्यांच्यावर उधळल्या, पण ते दोघं दूर असल्यानं तिथंपर्यंत न पोचता ते आमच्यावर पडले. मग नवरीच्या गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळसूत्र बांधायला समोर आणताच बौद्धाचार्याने विरोध करत पांढरे मणी ओवून आणण्याचं फरमान काढलं. पण आयत्या वेळी पांढरे मणी कुठून आणणार, म्हणून मग आता या काळ्यावरच भागून घ्या, नंतर बदलू अशी निर्वानिरव झाली. त्या काळातल्या अनेक नवऱ्या मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र म्हणून पांढरे मणी बांधले गेले आणि नंतर काही दिवसांनी त्यांनी ते काढून काळे मणी घातले. नवरीला हळद कुंकू लावायला आणि पायात खटवं घालायला मात्र नवऱ्या हयात असलेल्या 5 बायकांना पुढे बोलावण्यात आलं. असं सगळं संतपणानं चाललं होतं. गळ्यात हार पडताच ढोल ताशे असा वाजंत्र्यांचा दणका नव्हता. त्या आवाजानं बसणारे कानाचे दडे आणि नवरीला भरणारं कापरं काही नव्हतं. त्यामुळे की काय सगळ्यांना ते लग्न बेचव वृक्ष वाटत होतं. इस बाय, ही लगीन का काय म्हणायचं, ह्याच्यापेक्षा नावेर बरा, अशी तोंड मुरडत बायका टीका करत होत्या. खरं तर बायकांना गाणी म्हणायची प्रचंड उर्मी आली होती, पण गाण्यात देवदिकांची नावं गुंफलेली असतात म्हणून ती म्हणायला बंदी होती. लग्नानंतर कुणी कुणी आहेर द्यायला पुढे जात होतं आणि त्यांचा आहेर माईकवरून जाहीर होत होतं. अमक्या तमक्यानं नवऱ्याला पितळेचा डबा आहेर दिला, तो सगळ्यांना जाहीर व्हावो. अमकी तमकीनं 5 रुपये दिले, ते जाहीर व्हावे हो. नवऱ्याला मोठी भांडीनी जास्त पैशांचा आहेर आला तर नवऱ्याला पितळीची लोटी 2 रुपये असा बारीक आहेर पडला होता. माईकवरून आपलं नाव वस्तू सगळीकडे जाहीर होतं हे बघून स्फुरण येऊन आहेर करायचा मनात नसलेला माणूसही 8 आणे रुपया घेऊन माईकजवळ जात होता. आहेराचा बोभाटा संपल्यावर मांडवात जेवायला पत्रावळी पडल्या. मग पोरांनी आणि थोरांनीही माईकचा ताबा घेतला. उगाच चित्रविचित्र आवाज कुकारे काढून कानाचे पडदे फाडले. मग कुणीतरी माईक काढून घेतला. पेट्रोमॅक्सच्या उजेडात लोक मांडवात जेवत होते. वाढपीही सढळ हातानं वाढत होते. एरवी अख्ख्या गावाला जेवण असलं की गरीब परिस्थितीतल्या लग्नाचा वाढपी 2 हातांचा पोकळ खुळखुळा करून हाताला चिकटलेली शीतच भरपूर वाढल्याचा आव आणत पानात झटकायचा. तेवढंच जेवून उठावं लागायचं. पुन्हा मागील त्याला हावरा म्हणायचे. काही लग्नात रातांब्याची पानं ठेचून केलेले सार भातावर वाढत असत. ते आंबट पाणीही लोक भुकेपुटी पोटभर ओरपायचे. एकदा मी नी माझ्या 2 मावस भावाच्या माझ्या वहिनीच्या माहेरी शिरगावला लग्नाला गेलो होतो. आम्ही तिघी चांगल्या जाड्या जुड्या पुरी जेवायला बसलो आणि पुन्हा पुन्हा भात मागू लागलो. तशी वाढपी चिडला आणि म्हणाला, कुणाच्या रे या पुरी, बक्कासुरासारख्या जेवतायत. कोणीतरी म्हणालं, आमच्या सुशीच्या घरच्या अर्जुन मास्तरांच्या पुरी आहेत त्या. हा, जोशी बुवांच्या पुरी काय, असू दे असू दे, वाढा वाढा, पुरीना खातील तितकं वाढा. यजमानी पुढे येत म्हणाला. वाढपी सरळ हातानं वाढायला पुढे आला, पण ते बक्कासूर वगैरे म्हटल्यावर आम्ही आमचा हात जरा आकडताच घेतला. इथं मात्र तसं नव्हतं. बड्या घराचा वासा पोकळ झाला असला तरी तो दाखवायचा नव्हता. जॉबर स्वतः झोकांड्या खात लाल डोळ्याने भरपूर आग्रह करीत पंगतीत फिरत होता. जेवणानंतर पोरासोरांना गाणी वगैरे म्हणण्याचा आग्रह झाला. मी शहरातून गेलेली, शाळेत शिकणारी, त्यामुळे मला सर्वांनी अतिच भंडावून सोडलं. मग मी माझी आवडती कविता म्हणू लागले. शर आला तो धावूनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. तशी एक म्हातारी म्हणाली, गाण्यात नवऱ्याचं नाव घालून तरी गाणं म्हण. मी शर आला तो धावून आला काळ, विव्हळता जनार्दन बाळ असं ठोकून दिलं. शर म्हणजे काय, विव्हळा म्हणजे काय, कुणाला गंध नव्हता. नवऱ्याचं नाव घालून कुणीतरी एकदाचं गाणं म्हटलं, हाच आनंद मोठा होता. त्या लग्नातच नव्हे तर पुढे अनेक लग्नात मी ती कविता तशी म्हणायची. मी शिर्के हायस्कूलमध्ये 8वीला प्रवेश घेतला. माझा भाऊ शाहू
त्याच्या आधी 1 वर्ष त्याच शाळेत फर्स्ट क्लासमध्ये मॅट्रिक होऊन पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला. त्यानं सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह बंगल्यातील वसतिगृहात राहत होता. तो मुंबईसारख्या मोठ्या शहरातल्या कॉलेजात गेल्यामुळे बुजल्यासारखा झाला होता. कोणाचं मार्गदर्शन नाही. वसतिगृहातल्या मुलांचं बेफिकीर वागणं, घरची आठवण, भाई आणि बहिणीची नवरा बायकोत होतात तशी भांडणं, या सगळ्याच्या परिणामी लागलेलं तंबाखू सिगारेटचं व्यसन, यामुळे तो रिकाम्या डोक्यानं कॉलेजात जात होता. रिकाम्या डोक्यानं वसतिगृहात परतत होता. त्याला सिलॅबस कशाला म्हणतात तेही माहीत नव्हतं. त्यामुळे तो पहिल्या वर्षी नापास झाला आणि रत्नागिरीला परत आला. त्याला रत्नागिरी जेल कार्यालयात नोकरी लागली. तो नोकरी करून रत्नागिरीत गोगटे महाविद्यालयात जाऊ लागला. तिथले प्रिन्सिपॉल जावडेकर यांनी त्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि त्याच्या शिक्षणाची डुबणारी नाव तारली गेली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी फ्रीशिप, स्कॉलरशिप ही आम्ही आमच्या खिशातून देतो अशा रुबाबात तिथं काही मंडळी वागायची. पण कुलकर्णी नावाचे लेंगा शर्ट घालणारे साधे गृहस्थ त्यावेळी हेड क्लार्क होते. ते स्वतः नोटीस बोर्डवर स्कॉलरशिप फ्रीशिपच्या फॉर्मच्या तारखा मागासवर्गीय मुलांना नीट कळाव्यात अशा मोठ्या अक्षरात ठिकठिकाणी टाचून ठेवायचे. इतकंच काय, पण अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटायला बोलावून मार्गदर्शन करायचे. त्यांनी अशा सुहृदयतेतून अनेकांना कळत नकळत घडवलं. माझ्या भावाचं शाहू हे नाव त्याच्या श्रीपत कांबळे नावाच्या मित्रानं बदलून श्याम असं केलं. तो त्याला त्या नावानं हाका मारायचा. आम्हीही श्याम म्हणू लागलो. तो श्याम हे नाव रजिस्टर करणार होता, पण पुढे छत्रपती शाहू महाराजांचा महिमा कळला आणि त्यानं श्यामचा शाहूच राहू दिला. श्रीपतला आई वडील नव्हते. त्याचा भाऊ रत्नागिरीत झाडू खात्यात कामाला होता. श्रीपत त्याच्याकडे राहायचा. शिर्के हायस्कूलमध्ये शिकायचा. रंगानं काळा सावळा, मध्यम उंची, तसा कुणाच्या लक्षात न येण्यासारखा तो, पण त्याच्या चेहऱ्यावरचं भाबडं आणि तितकंच मिस्किल हसू आणि मोहम्मद रफीसारखा हुबेहूब आवाज यानं तो सर्वांना आपलंसं करायचा. तो शाळेतल्या कुठल्याही कार्यक्रमात असायचाच. त्याच्या वर्गातली आशा जोग प्रति आशा भोसले होती. ती दोघं सुरेख द्वंद्वगीतं, नाट्यगीतं गायची. पुढे आशाचं लग्न झालं आणि तिच्या नवऱ्यानं बजावलं फक्त माझ्यापुरतं गा, आणि आशाचं गाणं संपलं. श्रीपतनं शिक्षण अर्धवट सोडून मुंबई गाठली. नंतर श्रीपतच्या एका भावाशी माझ्या मावस भाचीचं लग्न होऊन तो आमचा नातलग झाला. पण त्या आधीपासून तो आम्हाला भावंडावर सख्ख्या भावासारखं प्रेम करायचा व आजही करतो. कुणाच्याही आनंदानं सामील होणारा तो एकमेव माणूस. एकदा त्याच्या वहिनीचे वडील वारल्याची तार आली म्हणून मी, माझी वहिनी आणि भाची त्याच्या भावजईला भेटायला गेलो. त्याची भावजय एखादं गाणं गायल्यासारखी शब्दांची गती कमी अधिक करत गात गात रडत होती. थोडंसं विसावून सुरुवातीला संत आवाजात सुरू करायची, बा बा तू मी कुठे गेलान, आणि मग एकदम द्रुतगतीनं कुठे तुम्ही गेला आता, कुठे तुम्हा पाहू, मग पुन्हा संतपणे तुमची मूर्ती कुठे पाहू, लगेच द्रुत कुठे तुमची मूर्ती पाहू, आता कुठे तुम्हा शोधू, असं सगळं बराच वेळ वडिलांचं गुणगान चाललं होतं आणि ते ऐकून आम्हाला प्रचंड हसायला येत होतं. तोंड दाबून हसता हसता पोटात पेटका आला होता. शेवटी आम्ही भिंतीकडे तोंड करून चक्क हसत होतो. बघणाऱ्यांना वाटलं असेल, बघा या बायका किती बरं हळव्या मनाच्या आहेत, तिच्या म्हाताऱ्यासाठीही या रडत आहेत. श्रीपतला नंतर विनोदानं म्हटलं, अरे तुझ्या वहिनीकडे तू क्लास का लावत नाहीत गाण्याचा. यावर तो बिस्किलपणानं हसला. श्यामच्या मागोमाग श्रीपतीही मुंबईला गेला. वाटलं तो तिथं आकाशवाणीवर जाईल, पण तिथल्या कंपनीतल्या नोकरीनं त्याच्यातला गायक संपवला. कधीतरी तो आमच्या पोराबाळांच्या वाढदिवसात मोहम्मद रफीची दर्दभरी गीतं गायचा, तेवढीच. मी हायस्कूलमध्ये जाऊ लागले आणि अनामिक हुरहुरीचे दिवस सुरू झाले. ही हुरहुर कसली हे कळत नव्हतं.
पण डोळे वर्गातल्या पोरग्यांकडे वळतायत आणि उगाचच लाजल्यासारखं होतंय हे जाणवत होतं. 7वी पर्यंत नाकातला शेंबूड आणि कमरेवरची गळणारी चड्डी सावरत दिलखुलास हसणारे, बोलणारे, उड्या मारणारे पोरगेही आता हायस्कूलमध्ये टेरिकॉटचा युनिफॉर्म घालून हिरो झाले होते. त्यांच्या पूर्वीच्या बायकी आवाजात बरीचशी खरखर मिसळली होती. ओठावरची लव ठळक झाली होती, त्यामुळे ते बापे दिसायला लागले होते. त्यांच्या पूर्वीच्या निरागस म्हणूनच धीट नजरेत आता चोरटेपणा शिरला होता. शेजारच्या मुलाशी बोलत किंवा बोलण्याचं नाटक करत त्यांची ही नजर वारंवार पोरींच्या दिशेनं घरगळत होती. मधूनच चेष्टा मस्करीलाही येऊ देत होता. ते पोरगे आपापसात काय बोलत असतील कुणास ठाऊक, पण आम्हा पोरींचे बोलण्याचे विषय मात्र गंभीर असत. तो अमका तमका आपल्याकडे कसा पाहतो, हसतो, वही कसा मागतो, घरासमोर चक्रा कसा मारतो, यावर लांब चेहरे करून मुलींची चर्चा करायची. आणि मग शी, तो समजतो त्यातले मी नाही हो म्हणत नाकं मुरडण्यात त्या गप्पांची इतिश्री व्हायची. मला त्या पोरींचा हेवा वाटायचा, कारण माझ्या वाट्याला तसं काही कधीच येत नसे. मी त्या पोरांचं काय घोडं मारलं होतं कुणास ठाऊक. उलट त्या सगळ्या काकूबाईच्या पोरींपेक्षा मी खूप ॲक्टिव्ह होते. मी शाळेत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायची. मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा चित्रकला स्पर्धा किंवा खेळ असो. आपण कशातही मागं राहायचं नाही या भावनेने मी पुढे पुढे करायची. माझ्यात सभाधारिष्ट्यही खूप आलं होतं. मी बिनधास्त कुणाकुणाच्या अगदी सराविरांच्या सुद्धा नकला करून सर्वांना हसवायची. त्यामुळे आणि मी तेव्हा अंगानं थोडीशी स्थूल असल्यामुळे पोरांनी मला आगा असं टोपण नाव ठेवलं होतं. आगा हा हिंदीतला विनोदी नट. त्या नावानं पोरं मला चिडवत असत. मी दिसले की पोरं कोरसमध्ये ओरडत, आला काना गा, आला आला काना गा गा. माझ्या तळपायाची आग मस्तकाला जायची. एकदा मी असं शाळेच्या प्रवेशद्वाराशी येताच दोन्ही बाजूला उभं राहून पोरांनी म्हणायला सुरुवात केली, आला काना गा, आला काना गा गा. ते ऐकून मला काय वाटलं कुणास ठाऊक. मी खच्चून ओरडले, हला काना हाग, गला काना गा, त्याच्या तोंडात बसून हागा. माझ्या या उद्धारासरशी टीचर रूममधून डोकावून माना उंचालून बघू लागली आणि मला चिडवणारी पोरं उंदरासारखी पटापट आपापल्या वर्गात नाहीशी झाली. त्या दिवसापासून मला आगा म्हणायची कुणाची हिंमत झाली नाही. माझ्या तशा धारिष्ट्यामुळे असेल, स्थूलपणामुळे असेल किंवा माझी जात आडवी आल्यामुळे असेल कदाचित, पण पोरं मला बुजत होती. मला मात्र त्यावेळी सगळे पोरगे आवडायचे. आमच्या वर्गातले अविनाश तोडगलकर, प्रकाश कोंदे, अनिल धुमक असे 2-3 मुलगे तर फारच आवडत. त्यातला शंतनू नावाचा पोरगा वगळता बाकी मेले शिष्ट होते. शंतनू भारतभूषण या नटासारखा दिसायला, पण त्याच्याहून देखणा होता. रंगानं सावळा असला तरी त्याची अंगकांती तुकतुकीत होती. त्याचा चेहरा रामकृष्णाच्या मूर्तीसारखा कोरलेला नितळ, शांत, प्रसन्न आणि त्याचे सर्व अवयव सुबक रेखीव होते. स्वयंवर नाटकात रुक्मिणीच्या सख्या कृष्णाचं वर्णन करताना म्हणतात की त्याच्या कुठल्याही अवयवावर पडलेली दृष्टी तिथंच खिळून राहते. शंतनूच्या बाबतीत माझं तसं होई. त्याच्या सरळ केसांचा देवानंद टाईप छानसा कोंबडा माझ्या मनात सदैव आरवत राहायचा. पण असा हा स्वरूप सुंदर पोरगा स्वभावानं मात्र अगदीच अळूचं फदबद होता. इतका की त्याच्या दाढेत कोणी बोट घातलं असतं तरी तो चावला नसता किंवा त्याच्या एका गालात कोणी मारलं असतं तर क्यू म्हणून त्यानं दुसरा गाल पुढे केला असता. ना कुठल्या कार्यक्रमात, ना कुठल्या स्पर्धेत, ना कुठल्या भानगडीत तसा तो माझ्याशी हसा बोलायचा. पण तेव्हा त्याच्या मुठीत खुळखुळा आहे असं वाटायचं. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन.
आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.